नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. पुन्हा एका नवीन उत्साहामध्ये. आणि आज आहे भोगी आणि आजचा ब्लॉग मी आजच टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता वाजले आहे 9:15, जवळजवळ 9:30 झाले आहे हे बघा. आणि म्हटलं चला क्लासची मुलं गेली. सकाळी मी 5:30-6 वाजता उठले होते, 5:30 ते 5:45 दरम्यान. आणि मग उठल्याच्या नंतर आंघोळ केली. आणि आज कसं असतं, भोगीच्या दिवशी तीळ वगैरे टाकून आपण आंघोळ करतो. आणि मग मी आंघोळ वगैरे झाली, दीदीची आंघोळ झाली, ती गेली कॉलेजला, कारण तिला सकाळचं कॉलेज असतं. माझा क्लास झाला आणि 2-3 दिवस झाला आम्हाला पाणीच येत नव्हतं. मग पाणी भरलं मी. आणि तरी प्यायचं पाणी आमचं राहून गेलं भरायचं, कारण गुळण्यावर पाणी येत होतं. आणि पाईपलाईन फुटलेली असल्यामुळे काय झालं, पाणीच येत नव्हतं. 2-4 दिवस झालं, त्याच्यामुळे सगळं पाणी संपलं. आणि मग आज आम्ही पाणी वगैरे भरलं, म्हणजे प्यायचं वापरायचं पाणी भरलं. प्यायचं पाणी भरतच आलं नाही, कारण दीदी गेली ती कॉलेजला, दाजी गेली दीदीला सोडायला. आणि माझा चालू होता क्लास, त्याच्यामुळे मला काही पाणी भरता आलं नाही. मग दाजींनी आल्याच्या नंतर एक हंडा भरला. आणि थोडंसं कमीच पाणी येत होतं, तर कधी कधी अशी प्रॉब्लेम येत असतात आपल्याला. आणि आता नंतर मग मी देवपूजा केली सकाळी सकाळी आज मस्तपैकी छान. अजून मला देवांना तीळ व्हायचे, कारण आज भोगी आहे म्हणून. आणि जो भोगीचा स्वयंपाक असतो ना, तो सुद्धा करायचा आहे. भाज्या वगैरे सगळे आणून दिलेले आहे मला दाजींनी, मला त्या निवडायच्या आणि मग स्वयंपाक करायचा आहे. आणि दादू आणि दाजी आहेत अजून झोपलेले आहेत, कारण ते रात्री उशिरा येतात, त्याच्यामुळे त्यांची झोप व्हायला पाहिजे ना, त्याच्यामुळे काय त्यांना उठवलं नाही. आणि दादू कसा आहे, 2 दिवस झाले सारखा पतंग उडवतोय, दिवसभर खेळतोय. आणि जाऊ दे, मुलांना थोडंसं एन्जॉय पण पाहिजे, म्हणजे लक्ष असतं माझं वाला त्याच्याकडं. खालीच मी त्याला खेळायला लावते, वरती गच्चीवर वगैरे त्याला मी खेळायला लावत नाही. तर अशा पद्धतीने तर रोजचं रुटीन असतंय. तर म्हटलं आता चला भोगी आहे, आज व्हिडिओ बनवूया. आणि एका गाड्यांचा खूप आवाज येतो, आणि जेव्हा मी व्हिडिओ बनवायला लागते ना, तेव्हा खूप गाड्यांचा आवाज येत असतो, असंच होतं. आणि मग म्हटलं चला आता भाज्या निवडून घेते, तुम्हाला भाज्या पण दाखवते काय काय आणलेले आहे दाजींनी. आणि हा माझा ड्रेस आहे बघा, न्यू हे असा आहे. कसा वाटतो, नवीन घेतलेला आहे मी. खूप सारे ड्रेस घेतले, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केले. आणि आज मी सगळे तुम्हाला ड्रेस दाखवणार पण नाही थोड्या वेळाने, सगळं काम आवरल्याच्या नंतर. तर हे बघा, घर वगैरे झाडून कपडे वगैरे सगळं एकदम क्लीन झालेलं आहे, झटकून वगैरे सगळं घेतलं मी आत्ताच. देवपूजा दिसते तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा, खूप अशी छान देवपूजा केली मी. आता मला इथं देवांना तीळ व्हायची थोडीशी, तर मी ती घेऊन येते आणि इथं देवांना तीळ वाहते. हे बघा, गरम पाण्यात थोडीशी तीळ टाकते मी, ज्याने काय होईल, पाण्यामध्ये दादू आंघोळ करीन आता, त्याला पाणी तापून ठेवलंय मी. आणि देवापुढं मी थोडीशी तीळ वाहते. इथं सर्व देवांना तीळ वाहिल्यासारखी झाली आहे भोगीची आपली. तर ह्या पद्धतीने मस्त अशी देवपूजा झालेली आहे. आणि आता मला आहे ना दादूची तयारी करायची आहे, कारण आहे ना दादूला डब्बा वगैरे बनवायचा आहे, त्याला स्कूलला जायचे. 10:30ला त्याची रिक्षा येते. मग म्हटलं पटकन आवरून घ्यावा, तर पटापट आवरून घेते आणि मग बोलते तुमच्या सोबत. तर मला डब्बा वगैरे करायचे. मी अगोदर भाजीला काय आणले दाजीने ते तुम्हाला दाखवते. तर खूप असं छान ड्रेस आहे माझावाला हा. तर हे बघा, खूप सारं भाजीला आणलेलं आहे दाजींनी. ताट आणखी मी ताटामध्ये सगळं घेते, म्हणजे मला कसं आहे, भाजी सगळं निवडून घ्यावं लागणार आहे, निवडलेले पण नाही ना, त्याच्यामुळं सगळ्या भाज्या मी अगोदर निवडून घेते. बघा, तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते मी इकडून. ह्या साईडला हरभरे आहे, हे बघा, कणीस आहे आणि ओंबी आणलेली आहे. तर हे बघा, वालाचे शेंगा आहे, डिंगरे आणलेले आहे, बोरं आहे, पुन्हा हे बघा ते काय म्हणतात, बिब्याचं फूल आहे,
गाजर आहे आणि वांगी हे सगळं आहेत. अजून याचे पेरू वगैरे असतो पण दाजीने का पेरू आणलेला नाही, मिळाला नसेल त्यांना. तर असे ना 12 प्रकारच्या भाज्या असतात वेगवेगळ्या आपण वापरतो यामध्ये. तर यामध्ये अजून काही राहिलेले आहेत. तर मग मी 12 भाज्या मी ते बनवीन आणि तुम्हाला मग दाखवीन कोणकोणत्या 12 असतात ते. तर अजून यामध्ये ना बोर राहिलेलं आहे आणि ऊस राहिलेला आहे. जो भाजीला आपण टाकतो तो नाही. तर मग मी आता दाजीनं थोड्या वेळ आणायला लावते. आता ह्या भाज्या मी निवडून घेते आणि यातच मी थोडंसं आहे ना वावसायला पण ठेवते की काय असं जेवढं आपण भाजी टाकतो ना तेवढंच वावसायला पण वंशामध्ये बनवतो असतो आपण. तर हे सगळं आता थोडं थोडं निवडून घेते मग बोलते मी. आणि कोणत्या कोणत्या 12 भाज्या ते पण मी दाखवते. अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवरती ब्लॉग आलेला आहे मागच्या वर्षीचा, तर नक्की तुम्ही तो पण बघा. खूप छान आहे. भोगीची भाजी मी कशी केली ती काळा मसाल्याची ही जी भाजी मिक्स भाजी आहे ती. आणि ह्यावेळेस पण मी आता बनवत आहे ती पण सुद्धा शेअर करणार आहे मी. तर पटापट आवरून घेते आणि मग बोलते मी तुमच्यासोबत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा मी बांगड्या भरून आलेली आहेत हे. आणि कशा भरलेल्या आहेत बघा. दाजींना काचाच्या बांगड्या खूप आवडतात. मग म्हटलं चला काल गेलती मी 100 रुपयाच्या ह्या बांगड्या भरल्या 1 डझन. आणि कसे माझे हात जरा मोठे आहेत ना तब्येत आहे तर मग जरा महाग बांगड्या बसतात. तशा आपण 100 दिल्या त्यांनी आम्हाला. आणि हे बघा ह्या अशा मस्त बांगड्या भरलेल्या आहेत. मी साडी वगैरे काही घेतली नाही मी संक्रांतीला. आणि कोणती साडी घालू हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. 2 साड्या माझ्या ऑप्शन मध्ये. तर दोन्ही पैकी एक साडी घालन मी, कारण माझं ब्लाऊज अजून तयार झालेलं नाहीये. मला मस्त छान अशी बाहीचं डिझाईनचं ब्लाऊज. खूप आवाज येतो गाड्यांचा ना. नेमकं मी फोनवर व्हिडिओ काढायला लागले का आवाज सुरू होतो आणि इतके वेळ आवाज नव्हता. हे बघा पिलू ए शनू गार हवा लागते गार लागत बघा कसं फुडमुड करून बसलंय. तर हे ना 2 साड्या माझ्या ऑप्शन मध्ये. दोन्ही पैकी कोणती साडी घालायची ते मी आता ठरवते आणि तुम्हाला पण दाखवते कोणती घालू मी. तर मग एका साडीवरती ब्लाऊज शिवलेला आहे, एका साडीवर शिवलेलं नाहीये. तर मग फायनल करते आज मी काय करायचं नेमकं. आणि बांगड्या मला खरं लाल बांगड्या भरायच्या होत्या पण लाल बांगड्या होत्या पण माझ्या हाताला येतच नव्हते. मग मी ह्या भरल्या. तर कशा वाटतं नक्की सांगा. मोरपंखी कलर आहे म्हटलं जाऊ द्या. काचाच्या बांगड्या कशा छान वाटतात भरायला. आणि आज जी संक्रांत आहे ना ह्यावेळेस तर पिवळं वस्त्र धारण केलेली आहे. आणि म्हणजे कॅलेंडर काल निर्णय कॅलेंडर आहे ना त्याच्या मागच्या पेजवर आहे बघा सगळी माहिती दिलेली आहे. तर आज पिवळं वस्त्र किंवा पिवळं कोणतंही एवढं 2-3 दिवस काही वापरायचं नाहीये. तर मग पिवळी साडी तर आज काही घालायची नाही. तर पिवळं सोडून तुम्ही कोणत्या कलरची साडी घालू शकता. तर मग माझे काय आहे एक चॉकलेटी आहे आणि एक मोरपंखी निळसर चिंतामणी कलर आहे. तर मग मी ठरवते दोन्ही मध्ये तुम्ही कोणता कलर चूज करायचा तो. तर तुम्हाला पण दाखवते थोड्या वेळाने मी काय घालायचं काय नाही ते. तर म्हटलं चला ह्या बांगड्या दाखवूया कशा वाटतात सांगा मला पण तुम्ही. आणि सवासनी संक्रांतीला काचाच्या बांगड्या सवासनीचं सण आहे म्हणजे सगळं सवासनीचं जे लेणं आहे ना ते घेतलेलं खरंच छान वाटतं आणि वेगळाच आनंद येतो. मला बांगड्या भरले खूप आवडतात. तशा माझ्या हातात ना काचाच्या बांगड्या नेहमी असतात. मी गोट पण वापरते पण मला काचाच्या बांगड्या पण तेवढ्याच आवडतात. साडी आवडते मला घालायला. ड्रेस सुद्धा आवडतो म्हणजे सगळ्याच गोष्टी आवडतात. असं काही नाही का ड्रेसच आवडतो साडी आवडत नाही. तर साडी आवडते मी. साडी पण आता खूप घालते मी. जसं ब्लाऊज शिवलं का मला असं होतं कधी घालते कधी नाही. आता हा ड्रेस बघा घेतला मला असं झालं कधी घालते कधी नाही. आणला का लगेच घालायचं असं वाटतं दुसऱ्या दिवशी लगेच घालून मोकळं व्हायचं आपलं काही हो. जी माणसाला एक नवीन वस्तू असली ना एक वेगळाच आनंद असतो. तसं माझं मला तर खूपच असतो. कारण ड्रेस बघितला आणि घेतला आणि घरात आला आणि तो घातला नाही असं होणारच नाही. 4 आणि 8 दिवस घरात बस अजिबात राहणार नाही. आणला का दुसऱ्या दिवशीच घालायचा. लगेच आपलं घालून मस्त फ्रेश आनंदात छान वाटतं जरा. हाच आनंद असतो दुसरे काय. तर मग हे बघा बांगड्या म्हणजे खूप छान वाटतात. मला तर खूप आवडल्या. तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. आणि कोणी कोणी बांगड्या भरल्या आणि नक्की संक्रांतीला बांगड्या भरा छान असतं. सवासणीचं लेणं असतं. तर बोलते मी आता पटकन कामावरून घेते. भाजी निवडते मी तर मला पण दाखवते. हे बघा एवढी भाजी निवडून घेते आणि मग बोलते मी तुमच्या सोबत. तर हे बघा वाटाणे वालाचे शेंगा बोर हरभरे याच्यामध्ये ना ओंबी आहे आणि मकाचे हे भाजून घेणार आहे मी. शेंगदाणे गाजर बिबा अजून डिंगरी
हे खोबरं आहे, कांदा भाजून घेतला, इकडं वांगे आणि इकडं तिळे. तर ह्या अशा एवढ्या भाज्या मिक्स करणार आहे मी आणि मस्तपैकी जे आता भाजी बनवणार आहे. तर अगोदर मसाला भाजून घेते. इकडं कांदे भाजायला ठेवलेत, कांदे भाजलेत. आता इकडं मसाला भाजून घेते आणि मग दाखवते मी. तर ही बघा, ही अशी मस्त आपली खेकड्याची भाजी झालेली आहे आणि फोन मध्ये एवढे कॅप्चर करते, खूप अशी मस्त तरी आलेली आहे. आणि ना हे बघा, मस्त तीळ लावून भाकर केलेली आहे मी. आणि ना हे बघा, याच्यात अशी तीळ दिसत असणार तुम्हाला. आणि ही माझी भाजीचं मस्त तरी आहे. आणि आता हा आपल्याला जाणार आहे देवापुढं निवत. आणि दादू ठेवतोय या बघा देवापुढं निवत. असं देवाला असं करा, असं देवापुढं ठेवलेलं पाय पड. निवत देवाला आपण ठेवलेला आहे.